आदित्य काय विचारते आई? काय झालं? शांत का तुम्ही? बाबा ते कावेरीने राजला नकार दिला. काय? देणारच ना नकार? नाही म्हणजे गावाकडच्या मुली कशा मुळातच अशा साळसूदपणे असं भोळा चेहरा करून गोड गोड बोलून आधी सगळ्यांच्या मनात घर करतात आणि मग डोळा कुठे असतो त्यांचा? सगळ्या प्रॉपर्टीवर, इस्टेटीवर. आता ही कावेरी तिने सुद्धा तेच केलं, पैशासाठी जीव लावला. कळलं तुला? हे बघ, आता तिला माहितीये ना तात्या काय तिला पाठवणार नाहीत, मग कुठे तिला 4 पैसे सुटणार आहेत आणि राजकडे कुठे काय राहिलंय, मग कशाला देईल ती होकार? त्याने माहेरच्या चहा सुद्धा सोडून दिलाय ना, मग ती कशाला भीक घालेल त्या राजला? कळतंय का काही? बस झालं आकांक्षा. काय बोलतेस? कोणाविषयी बोलतेस? सगळं कळतंय मला. कावेरी विषयी एक शब्द सुद्धा वावगा ऐकून घेणार नाही मी. कावेळी झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं ना, तशी गत आहे तुझी. तुला काय कळणार आहे कावेरी? पैशासाठी होकार किंवा नकार देणारी मुलगी नाहीये कावेरी. तू काय ओळखणार आहेस ते? तुझी लायकीच नाहीये तेवढी. खरंच कावेरीच्या मनात राजविषयी प्रेम नसेल का रे? काकी काकी मला असं वाटतं की कावेरीने आत्ता जरी राजला नकार दिला असला ना, तरी कदाचित असं असू शकतं की तिच्या मनात राजविषयी प्रेम असेल, पण तात्यांमुळे ती नाही म्हणते. आणि हे जोवर कळत नाही तोवर राजही परत घरी येणार नाही. तो तिथेच थांबणार. एकच मिनिट. ऐक, चहासाठी थँक्स. बाय द वे, तुमचं नाव काय? माझं नाव जाणून काय करायचंय तुम्हाला? नाही, काय करणार म्हणजे काय की मला काही हवं असेल तर तुम्हाला आवाज देण्यासाठी मला तुमचं नाव माहिती असणं गरजेचं आहे ना. त्यापेक्षा एक काम करू का, मी तुम्हाला काकू म्हणू का? काकू नाईस नेम, सूट होतोय तुम्हाला. अजिबात मला असं काही म्हणायचं नाही हा, आणि मला हाक मारायची काहीच गरज नाहीये. त्यामुळे माझं नाव माहित असण्याची काही गरज नाही. तुम्हाला काही हवं असेल तर आजीला सांगा, आजी सांगेल मला. घ्या चहा. ओके.